यानंतरची बातमी संभाजीनगरमधून। संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि भाजपमध्ये राडा झाला। ठाकरेंच्या उमेदवाराकडून भाजपच्या बूथवर तोडफोड करण्यात आल्याचा आरोप होतोय। बजाजनगर येथील मतदान केंद्रावर हा सगळा तुफान गोंधळ झाला। 40 ते 50 कार्यकर्त्यांसह बूथवर जाऊन तुफान राडा घालण्यात आला अशी माहिती मिळतेय। संभाजीनगरमधला हा प्रकार आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी मतदान आज पार पडते। काही वेळातच खरं म्हणजे हे मतदानाची वेळ संपेल, मात्र तत्पूर्वी दिवसभरात काही ठिकाणी जे प्रकार घडले त्यातील हा एक प्रकार संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि भाजपमध्ये राडा झाला। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, काय नेमकं घडलं, कशामुळे नेमका सगळा प्रकार घडला? हेमाली, महानगरपालिका निवडणुकीत जो राड्याची परंपरा संभाजीनगरची होती ती कायम जिल्हा परिषद निवडणुकीत देखील पाहायला मिळालेली। बजाजनगरमधला हा सगळा प्रकार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराने भाजपच्या पुरस्कृत उमेदवाराच्या वर हा हल्ला केल्याचा माहिती मिळते। ही सगळी घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली। 40 ते 50 कार्यकर्त्यांनी ही सगळी मारहाण केली आहे। जी माहिती मिळते, अनिल चोरडिया असं या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचं नाव आहे। आपण जर सीसीटीव्ही बघितलं तर यात महिलांना देखील धक्काबुक्की केली जात असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे प्रचंड गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। शेवटी पोलीस तिथं पोहोचले। पोलिसांनी दोन्ही गटांना बाजू केलेला आहे। मात्र हा अत्यंत धक्कादायक सगळा प्रकार आहे। सीसीटीव्ही मध्ये आपण जर बघितलं तर महिलांना अरेवारी केली जाते। बजाजनगर येथील मतदान केंद्रावरील हा सगळा प्रकार आहे आणि शिवसेनेच्या म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराने हा सगळा राडा केलेला आहे। त्यामुळे आता ह्या सगळ्या प्रकारात पोलिसांची काय भूमिका असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गुन्हा दाखल होतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र संभाजीनगरमध्ये निवडणुकीमधील राड्याची परंपरा पुन्हा एकदा पाहायला मिळते। धन्यवाद मोहसिन, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।